असं नाही राहत की पांडुरंगाचं नाव घेण्यासाठी आपण मंदिरातच पाहिजे, फक्त आपल्या मनात श्रद्धा आणि देवावरती विश्वास पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी असल्या तर आपल्याला सगळीकडे श्रीहरीचं दर्शन होईल. आणि ही गोष्ट आज मला या बाबांच्या रूपाने प्रत्यक्षपणे दिसली, कारण की या बाबांनी जागरण गोंधळ सुरू होण्याआधी भगवंताचे नाम घेण्यासाठी सुरुवात केली होती. तर रामराम मंडळी, माझं नाव आहे प्रणव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या जागरण गोंधळ ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. येवल्याला पोहोचल्यावर आधी पाहुण्यांची ते एक कप चहा घेऊन टाकला, त्यानंतर पोहोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी. थोड्या वेळानंतर मान्यवरांच्या हातो जागरण गोंधळाच्या ड्युट्या बाहेर काढण्यात आल्या आणि त्यानंतर झाली मिरवणूक सुरू. मिरवणूक लांब एका जागेवरती थांबून प्रसाद ठेवण्यात आला आणि त्यानंतर आरती करून पूजा पण करून टाकली. आणि मंडळी, जागरण गोंधळ करताना ही मिरवणूक करण्याचं नेमकी कारण काय असतं हे जर तुम्हाला माहिती असेल तर मग कमेंट करून नक्कीच सांगू शकता. तिकडची पूजा आटपून झाल्यावर परत मंडपात आलो. त्यानंतर नवरदेव नवरीने ताट घेऊन नाचण्याची प्रथाचा पुढाकार घेतला. नवरदेव नवरीचं ताट घेऊन नाचणं चालू होतं, तेवढ्यात लागली बाकीची सगळी मंडळी त्यांना पैशांनी बवळायला. आणि ह्या पैशांची हिस्सेदारी नेमकी कशी झाली ते मी तुम्हाला आपल्या जागरण गोंधळ ब्लॉगच्या पार्ट 3 मध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.